जय हिंद जय भारत मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं भारत अकॅडमीत स्वागत आहे। नेहमीप्रमाणे आपण तुमच्यासाठी आज इंग्लिश ग्रामरचं लेक्चर या ठिकाणी घेऊन आलो आहोत। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे तलाठीच्या आणि ग्रामसेवकच्या जागा लवकरात लवकर येणार आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो म्हणजे इंग्लिश ग्रामर आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांना इंग्लिश ग्रामरचा फार इश्यू असतो, म्हणून आपण तुमच्यासाठी 1 बाय 1 करून इंग्लिश ग्रामरचे भरपूर सारे लेक्चर्स या ठिकाणी घेऊन येणार आहोत। ऑलरेडी आपली इंग्लिश ग्रामरची बेसिक बॅच या ठिकाणी सुरू झाली आहे, तर लवकरात लवकर ज्याही विद्यार्थ्यांना जॉइन करायचे असेल ते जॉइन करू शकतात। माझा नंबर आहे 9970650663। मित्रांनो, इंग्लिश ग्रामर मध्ये शब्दांच्या 8 जाती आहेत। फॉर एक्झाम्पल आहे नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शन। तर यामध्ये आज जे आपण शब्दाची जात बघणार आहोत ती म्हणजे प्रिपोजिशन्स, शब्दयोगी अव्यय। तर त्याची सगळ्यात पहिले आपण या ठिकाणी व्याख्या बघूया की शब्दयोगी अव्यय काय आहे। तर बघा, नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी असणारा संबंध दर्शवणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। शब्दयोगी अव्यय नामाला किंवा सर्वनामाला वाक्याशी जोडण्याचे काम करतात। म्हणजे नाम असेल किंवा सर्वनाम असेल, या दोघांना वाक्यातील इतर शब्दांशी जो संबंध जोडला जातो तर त्या संबंध जोडणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। फॉर एक्झाम्पल, मी जर असं म्हटलं पुस्तक टेबल आहे, तर या ठिकाणी या वाक्याला अर्थ प्राप्त होत नाही। हे जे नाम आहे ते वाक्यातील इतर शब्दांशी किंवा क्रियापदाशी जोडले जात नाहीये, याला अर्थ नाही प्राप्त होते, म्हणून याला अर्थ प्राप्त करण्यासाठी मी पुस्तक टेबलावर आहे तर असं या ठिकाणी शब्द वापरेल। मी पुस्तक टेबलावर आहे तर याला अर्थ प्राप्त झाला। फॉर एक्झाम्पल, इंग्लिश मध्ये बघा, अ बुक इज ऑन द टेबल। तर या ठिकाणी मित्रांनो, जर हा ऑन शब्द जर या ठिकाणी नसता राहिला तर या ऑन शब्द नसल्यामुळे या वाक्याला अर्थ प्राप्त होत नाही। तर अशा सिच्युएशनला हा जो ऑन आहे तो या ठिकाणी प्रिपोजिशनचं काम करतोय आणि तो वाक्यामधले जे नाउन आहे त्यांचा संबंध इतर शब्दांशी जोडण्याचं काम तो प्रिपोजिशन या ठिकाणी करत आहे। प्रिपोजिशनचे मुख्यतः 2 प्रकार पडतात मित्रांनो, टाइप्स ऑफ प्रिपोजिशन्स। एक आहे सिंपल प्रिपोजिशन्स, दुसरा आहे कंपाऊंड प्रिपोजिशन। सिंपल प्रिपोजिशन मध्ये कोणते कोणते बघा, ॲट, बाय, विथ, ऑफ, इन, ऑफ, फॉर, फ्रॉम, ऑन, टू, आउट, ओव्हर, अंडर, सिन्स, थ्रू, अप, डाऊन, आफ्टर, अराउंड, अगेन्स्ट, अबाउट, अमंग, अबो, अक्रॉस। तर हे जे आहेत हे सिंपल प्रिपोजिशन्स आहेत। आणि कंपाऊंड प्रिपोजिशन्स कोणते आहेत बघा, इनटू, अपॉन, विदिन, बिनीथ, बिसाइड, बिफोर, बियॉन्ड, बिलो, अंडरनेथ, बिटवीन, बिहाइंड, आउटसाइड। बघा मित्रांनो, हे जे प्रिपोजिशन्स आहेत तर यांचे काय अर्थ आहेत, यांना कुठे वापरतात। बरेच प्रिपोजिशन्सचा अर्थ सारखा होतो, परंतु आपल्याला हे कळत नाही की यांना कुठे वापरायचं। फॉर एक्झाम्पल, सिन्स, फॉर आणि फ्रॉम हे तिघही वेळेसाठी वापरले जातात, परंतु एक स्पेसिफिक ठिकाण असतं की त्या ठिकाणी सिन्स वापरायचा, फॉर वापरायचा का फ्रॉम वापरायचा। फॉर एक्झाम्पल, जर एखाद्या घटनेची कालखंडाची सुरुवात आपल्याला माहित असेल की याची सुरुवात कुठून झाली तर तिथे सिन्स वापरा। फॉर एक्झाम्पल, आय टीच हिअर सिन्स 2020, म्हणजे मला इथे शिकवण्याची जी सुरुवात झाली ती 2020 पासून झाली, म्हणून मी सिन्स 2020 असं वापरलं। जर एखाद्या घटनेचा कालखंड किती झालेला आहे हे जर तुम्हाला माहित असेल तर तिथं फॉर वापरा। फॉर एक्झाम्पल, आय टीच हिअर फॉर 2 इयर, म्हणजे मी 2 वर्षापासून इथं मी टीच करतोय। जर 2 घटनेच्या स्टार्टिंग आणि एंडिंग पॉईंट तुम्हाला माहिती असेल तर तिथं फ्रॉम वापरा। फॉर एक्झाम्पल, आय टीच हिअर फ्रॉम 2020 टू 2022, तर या ठिकाणी मी काय वापरला, फ्रॉम वापरता। त्याच पद्धतीने जर तुम्ही बघितलं तर अमंग आणि बिटवीन हे 2 शब्दयोगी अव्यय आहेत, प्रिपोजिशन्स आहेत। तर दोघांचा अर्थ देखील मध्ये असा होतो, परंतु दोघांना कुठं वापरायचं तर ते पण आपल्याला या ठिकाणी माहिती असलं पाहिजे। फॉर एक्झाम्पल, मी जर असं म्हटलं, द एन्शियंट टेम्पल वॉज फाउंड अमंग द ट्री, म्हणजे पुरातत्व मंदिर जे ते झाडांच्या मध्ये सापडलं। मी तिथं बिटवीन द ट्री नाही म्हटलं का, की इथं झाडं किती आहेत हे मला माहिती नाही। जेव्हा 2 पेक्षा अधिक घटक असतील आणि ते घटक किती आहे तर अशा सिच्युएशनला च्या मध्ये या अर्थाने आपल्याला अमंग वापरायचंय। आणि ज्या ठिकाणी मला घटक माहिती आहे किती आहे किंवा 2 घटक आहे, फॉर एक्झाम्पल, आय सिट बिटवीन राहुल आणि प्रदीप, मी दोघांच्या मध्ये बसलोय, राहुल आणि प्रदीपच्या मध्ये, तर इथं मला माहिती होतं की घटक किती आहेत, 2 आहेत।
तर या दोघांच्या मध्ये बसण्याच्या सिच्युएशनला मी या ठिकाणी अमंग न वापरता मी या ठिकाणी बिटवीन वापरणार. तसंच जर इन आणि आपल्याला इंटू मध्ये जर फरक करायचा असेल, फॉर एक्झाम्पल जर मला इनचा अर्थ पण चाहत होतो आणि इंटूचा अर्थ पण चाहत होतो, परंतु दोघांमध्ये फरक आहे मित्रांनो, तर ते आपल्याला बघायचंय की कशा पद्धतीने हे जे प्रिपोजिशन्स आहेत यांचा अर्थ काय होतो आणि कोणाला कुठं वापरायचं आहे. फॉर एक्झाम्पल जर आपण म्हटलं या ठिकाणी एक बघूया बघा, हा आहे ऑन आणि त्याच्यानंतर आहे ओव्हर, तर दोघांचा अर्थ वरच होतो. ऑनचा अर्थ पण ऑन वर होतो आणि ओव्हरचा अर्थ पण काय होतो वर होतो. मग दोघे कुठं वापरायचं. फॉर एक्झाम्पल मी जर असं म्हणेल की अ बुक इज ऑन द टेबल, तर मी तर पुस्तक जे ते टेबलावर आहे, मी बुक इज ओव्हर द टेबल असं म्हटलं नाही, तर मी काय वापरला ऑन वापरला. आणि हेच जर वाक्य मला असं म्हणायचं आहे अ एरोप्लेन फ्लाय ओव्हर द रूफ, म्हणजे रूफ म्हणजे छत, एरोप्लेन फ्लाय ओव्हर द रूफ, तर जे विमान आहे ते छतावरून उडतंय, तर मी या ठिकाणी ओव्हर वापरला, मी तर ऑन वापरला नाही. मी असं नाही म्हटलो एरोप्लेन फ्लाय ऑन द रूफ असं मी म्हटलो नाही. तर मी नेमकं कुठं वापरायचं बघा. जर समजा हा पेन माझ्या हातावर आहे, तर एखाद्या वस्तूमध्ये आणि ती वस्तू ज्या गोष्टीवर ठेवली जर त्यांच्यामध्ये गॅप नसेल तर अशा सिच्युएशनला काय वापरायचं ऑन वापरायचं. मी जेव्हा म्हटलं होतं अ बुक इज ऑन द टेबल, तर टेबल आणि पुस्तक जे ते एकमेकांवर आहे आणि त्यांच्यामध्ये गॅप नाही, तर मी तिथं काय वापरलं ऑन वापरलं. आणि मी जेव्हा म्हटलो एरोप्लेन फ्लाय ओव्हर द रूफ, तर जेव्हा एरोप्लेन उडत होतं तर ते छताला चिटकून नव्हतं, ते छताच्या वर होतं, त्यांच्यात गॅप होता, तर तिथे मी काय वापरलं ओव्हर वापरलं. फॉर एक्झाम्पल हा पेन माझ्या हातावर आहे, तर माझा हात आणि पेन मध्ये गॅप आहे का नाही, तर मी याला ऑन म्हणणार. अ पेन इज ऑन द हँड, तर मी तर काय वापरला ऑन वापरला, ओव्हर द हँड वापरला नाही. आणि जर मी याला असं वर बांधून ठेवलं तर हात आणि पेन मध्ये काय आहे गॅप आहे, तर याला मी असं म्हणेल पेन इज ओव्हर द हँड, कारण की इथं काय आहे गॅप आहे. अशा पद्धतीने प्रिपोजिशन्सचा वापर कुठे कसा करायचा आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. परंतु त्यापूर्वी प्रिपोजिशन्स नेमकं वाक्यामध्ये वापरले कुठे जातात हे पण आपल्याला ठिकाणी बघायचं आहे. तर बघा प्रिपोजिशन्स जे आहे ते वाक्याच्या सुरुवातीला, वाक्याच्या मध्ये किंवा वाक्याच्या शेवटी देखील वापरले जाऊ शकतात. बघा ॲट द बिगिनिंग म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला, इन द मिडल म्हणजे वाक्याच्या मध्ये, किंवा ॲट द एंड म्हणजे वाक्याच्या शेवटी देखील ते वापरले जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला 3 उदाहरणं दिलेली आहेत. तर पहिलं उदाहरण बघा काय आहे, विथ हुम आर यू गोईंग, तू कोणासोबत चालला, तर इथं जो विथ जो आहे हा एक प्रिपोजिशन्स आहे आणि तो वाक्याच्या सुरुवातीला आला आहे. त्याच्यानंतर दिस इज अ बुक ऑफ पोयम, हे पुस्तक कवितांचं आहे, तर इथं जो ऑफ जो प्रिपोजिशन्स आहे तो वाक्याच्या मध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर दिस इज द हाऊस आय टोल्ड यू, हे तेच घर आहे ज्याच्याबद्दल मी तुम्हाला बोललो होतो, तर या ठिकाणी अबाउटचा जो वापर आहे तो वाक्याच्या शेवटी आला आहे. म्हणजे त्याचा अर्थ प्रिपोजिशन्स जे ते ॲट द बिगिनिंगला येऊ शकतं, मिडलला येऊ शकतं किंवा ॲट द एंड सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकतं. तर आज जो आपण प्रिपोजिशन्स बघणार आहोत तो बघणार आहोत इन आणि इंटू. तर इनचा अर्थ च्या मध्ये किंवा च्या आत होतो आणि इंटूचा अर्थ पण च्या आतच होतो. तर इथं दोघांचा अर्थ काय दिलाय सारखा दिलाय, परंतु दोघांना कुठे कसं वापरायचं ते आपल्याला ठिकाणी बघायचंय. तर पहिले इन बघूया. बघा इनचा अर्थ च्या मध्ये किंवा च्या आत होतो. बंदिस्त जागा तसेच ज्याला ठराविक सीमा आहे अशा नामांपूर्वी च्या आत अर्थाने इन वापरतात. इन स्थिती दर्शवते तर इंटू दिशा दर्शवतो. आणि इंटू काय आहे, वस्तूचा बाहेरून आतमध्ये प्रवेश होत असेल व वाक्यात हालचाल दर्शक क्रियापद असेल तर अशा वेळी इंटू शब्दयोगी अवयव वापरतात. आता हेच मी तुम्हाला समजावतो. बघा एखादी वस्तू ऑलरेडी आतमध्ये आहे किंवा बंदिस्त जागेमध्ये आहे किंवा त्याची सीमा आपल्याला किती हे माहिती आहे. फॉर एक्झाम्पल अ बुक इज इन द बॉक्स, तर पुस्तक ऑलरेडी कुठं आहे बॉक्समध्ये आहे, तर त्याची जी सीमा आहे ती बॉक्सपर्यंतच आहे. किंवा आपण म्हणतो इन द रूम, इन द वर्ल्ड. आता मला माहिती आहे की एखादी गोष्ट जगामध्ये आहे तर मी काय म्हणणार इन द वर्ल्ड, तर त्याची मला सीमा माहिती आहे ती किती. परंतु इंटू कुठं वापरतात, जर एखादी वस्तू बाहेरून आतमध्ये प्रवेश करत असेल. फॉर एक्झाम्पल मी असं म्हटलं अ स्टोन थ्रोन इन टू द रिव्हर, तर दगड पहिले बाहेर होता आता कुठं थ्रो केला गेला आहे रिव्हरमध्ये. अ स्टोन थ्रोन इन टू द रिव्हर, तर आता तो दगड आतमध्ये गेला, बाहेरून कुठे गेला आतमध्ये गेला आणि त्या थ्रोनची हालचाल दर्शक क्रियापद त्या ठिकाणी आपल्याला दिसून आलं. पण हेच मी जर असं म्हटलं अ स्टुडंट सिट इन टू द स्टुडंट सिट इन द क्लास, तर स्टुडंट कुठं आहे क्लासमध्ये किंवा स्टुडंट इन द क्लास, तर मी तिथं इन वापरला, तिथं मी इंटू वापरला नाही. तर स्टुडंट ऑलरेडी क्लासमध्ये आहे, ते बाहेरून आतमध्ये जात नाहीये. आता हेच वाक्य बघा, जेव्हा आपण असं म्हणतो अ टीचर एंटर्ड इन टू द क्लास, तर हे वाक्य चुकीचं आहे. तुम्ही इथं एंटर्ड आणि इंटू दोघी शब्द वापरताय. एंटरचा अर्थ पण आतमध्येच होतो, आतमध्ये जाणे, आणि इंटूचा अर्थ पण आतमध्ये जाणेच होतो. मग एंटर इन टू द क्लास हे वाक्य चुकीचं आहे. तर हे वाक्य असं बोललं पाहिजे टीचर एंटर द क्लास, तर
टीचर आतमध्ये जातोय, इथं एंटर नंतर इनटू वापरला नको गेला पाहिजे. तर ह्याच बेसिक गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत. तर बघूयात आपण दोघांमधला फरक आणि दोघांचे एक्झाम्पल पण आपण या ठिकाणी बघूया. तत्पूर्वी इन कुठं वापरतात, तर खालील नामांपूर्वी इन वापरतात जिथं बंदिस्त आहे किंवा ज्यांची सीमा आपल्याला माहिती आहे. फॉर एक्झाम्पल बघा, इन द हाऊस, तर घरामध्ये म्हणजे ती सीमा आपल्याला माहिती आहे आणि बंदिस्त पण आहे. इन अ बेड, बेडची सीमा आपल्याला माहिती आहे. इन द रूम, इन द क्लास, इन द वर्ल्ड, इन द स्काय. इन ए लेटर, पत्रामध्ये. इन अ टाउन, इन अ प्रिझन, प्रिझन म्हणजे जेल. इन अ न्यूजपेपर, इन अ स्ट्रीट, स्ट्रीट म्हणजे गली. इन द बॅग, इन द चर्च, इन द चर्च. इन ए क्यू, क्यू म्हणजे लाईन. इन अ व्हिलेज, इन अ हॉस्पिटल, इन द रेन, इन ए सिटी, इन द बस. तर अशा सिच्युएशनला आपण या ठिकाणी काय वापरतोय, इन वापरतोय. पुढे बघूया, आपण इथं या ठिकाणी काही उदाहरणं घेतलेत. तर या ठिकाणी आपल्याला इन वापरायचं का इंटू वापरायचं हे आपल्याला या ठिकाणी बघायचंय. तर बघूया, बघा, शी इज, आपण शी इजला शॉर्टकट केलं शी इज डॅश डॅश द गार्डन. तर ती कुठे आहे, गार्डन मध्ये आहे. ती बाहेरून आतमध्ये प्रवेश करते का, नाही. तर इथं काय वापरणार, इन वापरणार, कारण की ती ऑलरेडी गार्डन मध्ये आहे आणि तिथं हालचाल दर्शक क्रियापद नाहीये, बरोबर. त्याच्यानंतर आय हॅव, तर आय हॅवचं शॉर्टकट केलंय आपण. आय हॅव लेफ्ट माय कीज इन द कार. तर ऑलरेडी कीज कुठं होती, कारमध्ये. ती मी कारमध्ये बाहेरून आतमध्ये टाकली नाही, तर ती ऑलरेडी कुठे आहे, आतमध्ये आहे, म्हणून मी ते काय वापरलं, इन द कार. द बॉईज आर, कुठं, द बॉईज आर, इथं काय येणार, इन द क्लास. काय, इन द क्लास, म्हणजे ऑलरेडी ते आतमध्ये आहे. त्याच्यानंतर बघा, ही लिव्स इन इंडिया, तर तो ऑलरेडी भारतामध्ये राहतो, तो बाहेरून आतमध्ये प्रवेश करत नाही. तर आता इथे बघा, द चिल्ड्रन रॅन, आता तिथं हालचाल दर्शक, रॅन म्हणजे हालचाल दर्शक क्रिया झाली. रॅन इन द हाऊस ने येणार, इन टू द हाऊस. ते पहिले हाऊसच्या बाहेर होते, आता कुठे गेले, आतमध्ये गेले. तर इथं काय आला, इन टू द हाऊस. त्याच्यानंतर बघा, ही जम्प, आता तो जम्प मारतोय, हालचाल होते आणि तो कुठं होता, बाहेर होता, आता कुठे गेला, नदीमध्ये. ही जम्प इन टू द रिव्हर, बाहेरून आतमध्ये गेला तो. त्याच्यानंतर बघा, शी थ्रीव मारणे, हालचाल दर्शक होते. हालचाल दर्शक असताना काय येणार, इन टू, आणि वस्तू बाहेरून आतमध्ये जाते. शी थ्रीव अ स्टोन इन टू द पॉन्ड, पॉन्ड म्हणजे तलाव. तर दगड कुठं होता, पहिले बाहेर होता, आता कुठे गेला, आतमध्ये गेला. तर इथं काय वापरलं आपण, इथं वापरलं इन टू वापरलं. त्याच्यानंतर बघा, शी इज गॉन, आता गॉन म्हणजे जाण्याची क्रिया होते, चालण्याची क्रिया होते. शी इज गॉन इन टू द हाऊस, ती पहिले बाहेर होती, हाऊसच्या बाहेर, आता कुठे गेली, आतमध्ये गेली. हेलन केम म्हणजे चालण्याची क्रिया झाली. तर हेलन केम इन टू द रूम, पहिले हेलन बाहेर होती, आता कुठे गेली, ती आतमध्ये गेली. तर अशा पद्धतीने इन कधी वापरायचा, इन टू कधी वापरायचं ते आपण या ठिकाणी बघितलं. याच्या व्यतिरिक्त पण इन टू साठी वापरण्याचे काही नियम आहेत, ते पण आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. तर बघा, खालील कालवाचक शब्दांपूर्वी इन वापरतात. कालवाचक शब्द जिथं आपल्याला टाइम दर्शवलेला असतो. फॉर एक्झाम्पल, इयर, मंथ, मॉर्निंग, इव्हनिंग, आफ्टरनून, सीझन, वीक. इथं काही एक्झाम्पल दिले बघा. महात्मा फुले डाईड, तर इथं इन टू न येता काही येणार इन, डाईड इन 1890. त्याच्यानंतर बघा, आय शॉल कम टू पुणे इन जून, तर इथं काय दर्शवलंय, काळ दर्शवलेला आपल्याला. काय दर्शवलाय, काळ. आय विल रिटर्न युअर बुक इन ए वीक, मी तुला 1 हप्त्यानंतर हे पुस्तक तुम्हाला देईल. तर इथं काळ दर्शवला म्हणून या ठिकाणी काय वापरला आपण, इथं इन वापरला. त्याच्यानंतर पुढे बघा, द्रव धातूमध्ये लिहिण्यासाठी इन वापरतात. द्रव धातूमध्ये लिहिण्यासाठी काय वापरतात, इन वापरतात. निर्जीव साधनापूर्वी वित वापरतात. जर निर्जीव साधन असेल तर त्याच्यापूर्वी काय वापरतात, वित वापरतात. आणि सजीवाकडून क्रिया झाल्यास बाय वापरतात. तर आता मी हे का लिहून दिलं, तर या ठिकाणी इनचा संदर्भ आला आहे आणि एक वाक्य घेतले, ज्या वाक्यामध्ये आपल्याला इन, विथ आणि बाय या 3 गोष्टी स्पेसिफिक ठिकाणी लिहायच्या आहेत. तर बघा, अ लेटर वॉज रिटन, तर इथं काय म्हटलंय, द्रव किंवा धातूमध्ये लिहिण्यासाठी काय वापरतात, इन. अ लेटर वॉज रिटन इन अ इंक, निर्जीव वस्तू असेल तर त्याच्या पुढे काय वापरतात, विथ. निर्जीव वस्तू आहे, अ पेन काय निर्जीव, विथ अ पेन. आणि सजीवाद्वारे क्रिया घडली आहे, बाय हर. फॉर एक्झाम्पल, अ लेटर इज रिटन बाय हिम, अ लेटर इज रिटन बाय हर, म्हणजे ते लिहिण्याची क्रिया सजीवाकडून झाली म्हणून तिथं काय वापरतात, बाय वापरतात. तर आपण हा पहिला नियम बघितला. त्याच्यानंतर सेम टू सेम आपल्याला दुसरा नियम बघायचा आहे बघा.
या ठिकाणी एंटर्ड आणि इंटू साठीचा नियम आपल्याला बघायचा आहे की कुठं एंटर्ड वापरता कुठं इंटू वापरता. आता दोघांचा अर्थ तर एकच होतो एंटरचा. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक दिलं होतं, टीचर एंटर द क्लास म्हणजे टीचर आतमध्ये जातोय, एंटर. काही लोक कसे म्हणतात टीचर एंटर इंटू द क्लास म्हणजे एंटर पण वापरतात इंटू पण वापरतात, म्हणजे वाक्य चुकीचं होऊन जातं. तर अशा सिच्युएशनला कुठं एंटर वापरायचं कुठं एंटर इंटू वापरायचं ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर बघा एंटरचा अर्थ चाहत होतो म्हणजे जसं इंटूचा अर्थ चाहत होता तसा एंटरचा पण अर्थ चाहत होतो, प्रवेश करणे असा होतो. म्हणून एंटर नंतर स्थळाचा उल्लेख करताना इंटू वापरू नये. मात्र एंटर नंतर एखाद्या विषयाचा उल्लेख असेल तर इंटू वापरावे. तर या ठिकाणी बघा ही एंटर द रूम, तर इथं स्थळ आलेलं आहे दिसतं इथं तुम्हाला, इथं काय आहे स्थळ आलंय. म्हणून इथं एंटर नंतर या ठिकाणी मी इंटू वापरला नाही. परंतु जर एंटर नंतर जर एखाद्या विषयाचा उल्लेख होत असेल, बरोबर आहे, विषयाचा उल्लेख होत असेल तर त्याच्यानंतर इंटू वापरावा लागतो. फॉर एक्झाम्पल ही एंटर इंटू द सब्जेक्ट, विषयाचा उल्लेख झाला, अँड फाउंड द आन्सर. तर या ठिकाणी वरच्या ठिकाणी फक्त स्थळाचा उल्लेख झाला म्हणून एंटर नंतर इंटू वापरला नाही. खालच्या ठिकाणी एंटर सोबत इंटू या करता वापरला कारण की त्या ठिकाणी विषयाचा उल्लेख झाला. त्याच्यानंतर पुढचा नियम आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाण्या किंवा रूपांतर होणे म्हणजे एक गोष्ट एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाते, किंवा एका संबंध अखंड वस्तूचे तुकडे करणे पीस करणे किंवा आत पडणे यासाठी इंटू वापरला जातो. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघा गीतांजली वॉज ट्रान्सलेटेड इंटू मेनी लँग्वेज. गीतांजली एका लँग्वेजमध्ये होती, बंगाली लँग्वेजमध्ये, आणि ती आता भरपूर लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट झाली म्हणजे एका याच्या वस्तून दुसऱ्या याच्यामध्ये ती गेली. तर या ठिकाणी मी काय वापरलं प्रिपोजिशन्स मी इंटू वापरलं. त्याच्यानंतर बघा फादर्स अँगर, वडिलांचा राग, मेल्टेड इंटू पीस, तर जो राग आहे तो शांततेमध्ये रूपांतर झाला. तर या ठिकाणी काय आलंय रूपांतर म्हणजे या ठिकाणी असं नाही बोललो मी फादर्स अँगर मेल्टेड इन अ पीस असं नाही, तर इथं फादर्स अँगर मेल्टेड इन टू पीस, शांततेत रूपांतर झालं, बरोबर. तर त्या ठिकाणी पुढचं बघा मदर कट अँड ॲपल इन मेनी पीस नाहीये, तर इथं काय इन टू मेनी पीस. तर एक संबंध वस्तूचे म्हणजे ॲपल कसा होता संबंध अखंड होता त्याचे काय झाले त्या ठिकाणी तुकडे झाले, तर तिथं आपण काय वापरलं इंटू वापरलं. मदर कट अँड ॲपल इन टू मेनी पीस. त्याच्यानंतर बघा एखादी वस्तू पडणे, तर बघा द कॅट फेल इन टू वेल, तर या ठिकाणी मांजर विहिरीत पडली, तर आपण काय म्हटलं द कॅट फेल इन द वेल नाही म्हटलं तर काय म्हटलं इन टू म्हटलं. एक वस्तू बाहेरून आतमध्ये जाते आणि उडी मारण्याची किंवा पडण्याची क्रिया या ठिकाणी घडते म्हणून आपण इथं काय वापरलं इन टू वापरलं. त्याच्यानंतर पुढचं आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा एका भाषेतून दुसऱ्या भाषेत रूपांतर करण्यासाठी इंटू वापरतात, जसं आपण ते बघितलं गीतांजलीचं उदाहरण ट्रान्सलेटेड इंटू मेनी लँग्वेजेस. परंतु जर दोन भाषांची नावे शेजारी शेजारी लिहायची आहे तर त्या ठिकाणी आपण काय वापरतो टू वापरतो. तर याचे दोन एक्झाम्पल या ठिकाणी घेतलं. गीतांजली इज ट्रान्सलेटेड इंटू मेनी लँग्वेजेस, तर इथं काय ट्रान्सलेट झालेले मेनी लँग्वेजेसमध्ये मी काय वापरलं इंटू वापरलं. परंतु जर दोन भाषा जर त्या ठिकाणी सोबत ठेवल्या तर तिथं काय वापरणार टू वापरणार. ट्रान्सलेट धिस पॅसेज इंग्लिश टू मराठी, इंग्लिश इन टू मराठी या ठिकाणी येणार नाही किंवा इंग्लिश इन मराठी असं येणार नाही, तर इथं काय येणार टू येणार. टू इज ऑल्सो द वन ऑफ द टाइप ऑफ प्रिपोजिशन्स. त्याच्यानंतर बघा तोडून आत जाण्यासाठी ब्रोक इंटू, दया तोड दो दरवाजा, दयाने दरवाजा तोडल्यावर काय झालं बघा कोणता दरवाजा तोडला त्याने बाथरूमचा दरवाजा. तर बघा तोडून आत जाण्यासाठी ब्रोक इंटूचा वापर करतात. त्या ठिकाणी बघा द थीफ ब्रोक इंटू द हाऊस, त्यांनी घरफोडी केली अँड लुटेड इट, आणि त्यांनी काय केलं चोरी केली, घरफोडी करून काय केली त्यांनी चोरी केली. तर ज्या ठिकाणी एखादी गोष्ट तोडून आतमध्ये जातो त्याला आपण ब्रेक इंटू किंवा ब्रोक इंटू असं आपण या ठिकाणी म्हणत असतो. पुढचं बघा इनचा ठराविक कालखंड संपल्यानंतर अशा अर्थाने वापर केला जातो म्हणजे कालखंड संपून गेलाय तर त्यासाठी आपण इन वापरतो. आणि जर एखादी कालखंड संपण्याच्या आत जर आपल्याला विदिन वापरायचा आहे तर तो कालखंड संपण्याच्या आत असा त्याचा अर्थ होतो. तर बघूया आपण काय म्हटलं गेलं इथं. इनचा ठराविक कालखंड संपल्यानंतर अशा अर्थाने वापर केला जातो, तर विदिनचा वापर तो कालखंड संपण्याच्या आत अशा अर्थाने केला जातो. तर इथं दोन उदाहरणे दिले बघा. मी जर असं म्हटलं आय शॉल बी बॅक इन अ वीक, तर याचा अर्थ असं होतो मी एक आठवडा संपल्यानंतर येईल, मी आठवडा
नंतर येईल, म्हणून इथं मी काय वापरलं, इथं इन वापरलं. आय शॉल बी बॅक इन अ वीक. आणि हेच जर मी असं म्हटलं आय शॉल बी बॅक विदिन अ वीक, तर याचा अर्थ आठवड्यात संपण्याच्या आत, तो कालखंड संपण्याच्या आत. जर कालखंड संपल्यानंतर असा उल्लेख होत असेल तर इथं काय वापरणार, इन वापरणार. आणि जर तो कालखंड संपण्याच्या आत असा उल्लेख होत असेल तर त्या ठिकाणी काय वापरणार आपण, इथं विदिन वापरणार. बरोबर. तर अशा पद्धतीने इन कुठं आणि विदिन कुठं वापरायचं ते आपल्याला या ठिकाणी माहिती आहे. या ठिकाणी तुम्हाला काही होमवर्कसाठी आपण उदाहरणं दिली आहेत होमवर्कसाठी, तर याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. प्रश्न क्रमांक टाकायचं 1, त्याचं उत्तर 1 2 3 4. प्रश्न क्रमांक 2, त्याचं उत्तर 1 2 3 4. तर अशा पद्धतीने तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये याची उत्तरं टाकायची आहेत. तर बघा पहिला प्रश्न काय आहे, हे लिव्ह डॅश डॅश दादर डॅश डॅश मुंबई. तर या ठिकाणी 4 पर्याय दिले तुम्हाला, इन इन ॲट इन ॲट इन. तर त्याच्यापैकी योग्य तो पर्याय तुम्हाला या ठिकाणी सांगायचा आहे. याचं जे एक्सप्लेनेशन आहे मी तुम्हाला नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओमध्ये हे राहिलेले जे प्रश्न आहेत त्याचं मी करेल. आता सध्यापुरतं तुम्हाला याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहेत. तर बघा सेकंड क्वेश्चन आहे, ही इज रायटिंग अ डॅश डॅश अ पेन्सिल. तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे इथं 4 पर्यायापैकी कोणता शब्द वापरला जाईल. शी रोड द आर्टिकल डॅश डॅश अ पेन. तर इथं बाय फ्रॉम टू विथ. तर तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे उत्तर काय असणार आहे. त्याच्यानंतर युअर प्लेस, इथं आहे ना सीट, इथं सीट पाहिजे होतं बघा. बघा सीट डॅश डॅश युअर प्लेस. तर 4 पर्याय ऑन अपॉन इन ॲट. तर तुम्हाला त्याचं उत्तर सांगायचं आहे. शी इज एक्सपर्ट डॅश डॅश पेंटिंग. तर ॲट इन इन टू ऑफ मध्ये तुम्हाला याचं उत्तर सांगायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला उत्तर टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला अजून या ठिकाणी 3 उदाहरणे दिले. ही इज गुड डॅश डॅश इंग्लिश. आता हे IMP एक्झाम्पल आहे मित्रांनो, मॅक्झिमम वेळेस हे उदाहरण विचारणे गेले आहेत आणि मॅक्झिमम लोक इथं चूक करतात. तर 6 नंबरचं उत्तर तुम्हाला कन्फर्मली तुम्ही सांगायचं मला कमेंट बॉक्समध्ये की काय असणार आहे. त्याच्यानंतर सी इज ॲक्युरेट डॅश डॅश टायपिंग आणि माय फादर वॉज अँग्री डॅश डॅश मी. तर या ठिकाणी तुम्हाला हे 8 प्रश्न आपण या ठिकाणी दिलेत. तर याचे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. मला व्हॉट्सअपला मेसेज टाकायचे नाही त्याचे उत्तर सांगताना, तर ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचे. आणि इंग्लिश ग्रामरच्या नोट्स घेण्यासाठी मला 9970650363 या नंबरला कॉल करा. आणि ऑलरेडी आपली तलाठीची बॅच सुरू झालेली आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला गणित, बुद्धिमत्ता, मराठी आणि इंग्लिश ग्रामर या ठिकाणी सगळे विषय त्या ठिकाणी घेतले जातात. तर प्रवेश घेण्यासाठी 9970650363 या नंबरला कॉल करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही, बाजूला ते घंटीचं बटन असतं त्याला बेल आयकॉनला प्रेस करत नाही. ते बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर माझे नेक्स्ट येणारे अपकमिंग व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कळवा. जय हिंद, जय भारत.